तर सर्वांचं या लोकप्रिय गझल मार्फत मी आपल्या सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे। आपण पाहिला होता मागील व्हिडिओमध्ये भाषा विचार या घटकामध्ये सगळ्यात आधी आपण का पाहिला होता भाषा, कारण की आपण विचारच कोणाचा करत होतो भाषेचा, बरोबर आहे का नाही। भाषा म्हणजेच काय आहे, विचार व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम म्हणजेच काय होता भाषा होता। भाषा शब्द कसा तयार झाला होता, भास या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला आणि भाषेला आपण विचार व्यक्त करण्याचे साधन म्हटलं होतं। भास म्हणजेच काय होते, बोलणे होते, काय होते बोलणे होते, म्हणून आपण भाषा काय म्हटलं होता तर एक होता बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल किंवा दुवा म्हणजेच काय होता भाषा होता। भाषा या घटकामध्ये दोन घटकांचा समावेश आपण पाहिला, एक होता भाषण आणि एक होता लेखन। हे दोन घटकांमुळे भाषा निर्माण झाली असं आपण म्हणता, म्हणजे भाषा या घटकामध्ये समावेश काय म्हणला होता समावेश या दोन गोष्टींचा होते, एक आहे भाषण आणि एक आहे लेखन। त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, त्याच्यानंतर पाहिला आपली जी मराठी भाषा आहे, आपली कोणती भाषा आहे मराठी, आपण बोलतो लिहितो वाचतो ती भाषा म्हणजे कोणती मराठी भाषा। ही मराठी भाषा निर्माण कशी झाली तर आपण म्हटला होता संस्कृत ही भाषा, कोणती भाषा संस्कृत ही भाषा मराठी भाषेची जननी आहे किंवा माता आहे, म्हणजे माता संस्कृत भाषेमुळे मराठी भाषा निर्माण झाली असं आपण म्हणतो। पण मराठी भाषेचा विकास कोणत्या भाषेमुळे झाला तर त्या दोन भाषा म्हणजे एक आहे संस्कृत भाषा तर एक आहे प्राकृत भाषा असं आपण मागील घटकामध्ये अभ्यासला। आता याच्यानंतर आपण दोन घटकांचा अभ्यास करूया। भाषा विचार म्हणजे भाषा कोण झाला आता समोर जाऊ। आपण पाहिला भाषा घटकामध्ये भाषण आणि लेखन यांचा समावेश होतो, याबद्दलच थोडीशी माहिती पाहूया। पहा भाषेचे घटक, भाषा विचारामध्ये नंतरचा जो आपला टॉपिक आहे कोणता टॉपिक आहे भाषेचे घटक काय आहे भाषेचे घटक। भाषेचे दोन घटक आहेत मित्रांनो, एक कोणता घटक आहे, एक आहे बोलणे, एक काय आहे बोलणे आणि दुसरा घटक आहे आपला लिहिणे, काय आहे लिहिणे। आताच पहिला भाषा या घटकामध्ये कशाचा समावेश होते, कशाचा समावेश होते भाषण आणि लेखन। मग भाषण म्हणजेच काय बोलणे, भाषण म्हणजेच काय बोलणे आणि लिहिणे म्हणजेच काय लिखाण करणे, काय करणे लिखाण करणे। बोलणे हा कसा तयार झाला तर बोल या धातूपासून बोलणे तयार झाला, तर लिख या धातूपासून लिखाण तयार झाला असे आपण म्हटलं। हे आहेत भाषेचे घटक। मग बोलणे काय आणि लिहिणे म्हणजेच काय, बोलणे ही संकल्पना कशी आहे तर अमूर्त आहे। प्रश्न येते तुम्हाला, मी फक्त काही पोलीस भरती लेवल किंवा आपली जे आहे त्याबद्दल शिकवत नाही, माझा काम आहे की मराठी या विषयामध्ये आपण पारंगतच होऊन जाऊ। म्हणजे जर आपण एमपीएससी लेवल किंवा कंबाईन लेवलचा जरी आपण अभ्यास करत असाल तरी पण यातून तुमचा एकही मार्क सुटणार नाही, या लेवल पर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू। बोलणे आणि एक महत्त्वाचे आहे जे पूर्ण टीईटी काय आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट याची जी मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। याच्यावर तुमचा 1 किंवा 2 मार्क क्लिअर होऊन जाईल। पहा बोल पासून बोलणे तर लिख पासून लिखाण म्हणजे लिहिणे हे दोन भाषेचे घटक तयार झालेले आहेत। बोलणे अमूर्त आहे तर लिहिणे ही मूर्त संकल्पना आहे। आता अमूर्त आणि मूर्त म्हणजेच काय आहे, अमूर्त हे काय आहे याचे स्वरूप आहे, कोणाचे बोलणे याचे स्वरूप अमूर्त आहे तर लिहिणे याचे स्वरूप कसे आहे मूर्त आहे। मग अमूर्त आणि मूर्त म्हणजेच काय नाही का प्रश्न पडला असेल ना, का अमूर्त आणि मूर्त ही संकल्पना काय आहे नेमकं नाही का। मग अमूर्त म्हणजेच काय, ज्याला भौतिक अस्तित्व नसते, काय नसते भौतिक अस्तित्व नसते त्याला आपण काय म्हणता बोलणे। म्हणजे आता भौतिक अस्तित्व नसते नेमका समजला नसेल मी क्लिअर करतो पहा। आणि मूर्त संकल्पना म्हणजेच काय, ज्याला भौतिक अस्तित्व असते, भौतिक अस्तित्व असते त्याला काय म्हणतात मूर्त संकल्पना। आता पहा तुम्ही कधी कधी पाहिलं असाल आपल्या अभ्यासामध्ये आला आहे की नाही तर कुठेही जा तुम्ही इकडे तिकडे फिरायला गेल्यानंतर तुम्हाला कधी काय इकडे तिकडे दगडावर वगैरे कोरलेला दिसते, म्हणजे त्याला आपण शिलालेख म्हणतात। शिलालेखवर आजही जे गोष्टी कोरलेल्या आहेत म्हणजे काय आहे
लिहिलेले आहेत. मग ते लिहिलेल्या गोष्टी आजही अस्तित्वात आहेत, ते कधी नष्ट झाल्या नाही. म्हणजे ज्याला मूर्त संकल्पना म्हटला, म्हणजे ज्याला आपण काय म्हटलं भौतिक अस्तित्व असते, ते कधी नष्ट होत नाही. ते काय होत नाही, नष्ट होत नाही. आणि शिलालेख कोरताना जो कोरत असेल एक व्यक्ती, काही ना काही तो बोलत असेल, मित्रांसोबत बोलत असेल, कोणा कोणी त्याच्या जवळ असेल किंवा तो स्वतःही बोलत असेल, पण तो बोललेला आज आहे का नाही, पण त्यानं जो लिहिलं त्या शिलालेखावर तो आजही अस्तित्वात आहे, म्हणजे आजही टिकून आहे. म्हणूनच त्याला काय म्हणलं जाते, मूर्त संकल्पना. म्हणजे भौतिक अस्तित्व आहे, तो टिकून आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, मूर्त. आणि तो टिकूनच राहिला, मी आज बोललो का, उद्या बोललो का, तरी तो बोललेला नष्ट होऊन जाईल, नाही का. म्हणजे नष्ट होत नाही असं काय असते, अक्षर. आपण म्हणतो ना अक्षर काय आहे, जे नष्ट होत नाही त्याला काय म्हणतात, अक्षर. पण जे नष्ट होते, बोललेलं काम ते नष्ट होऊन जाते, त्यालाच अमूर्त असे म्हणतात. हे भाषेचे दोन घटक आहेत. याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं, भाषेचे घटक समजले असतील. एक आहे बोलणे, एक आहे लिहिणे. बोलणे म्हणजे भाषण करणे, लिहिणे म्हणजे लिखाण करणे. बोल या धातूपासून बोलणे तयार झाला, तर लिख या धातूपासून लिहिणे किंवा लिखाण करणे हा शब्द तयार झालेला आहे. याच्यानंतर आपला दुसरा घटक आहे. दुसरा कोणता घटक आहे, तर भाषिक कौशल्य. काय आहे, भाषिक कौशल्य. भाषिक कौशल्य. आपले भाषिक कौशल्य कोणते आहे, सर्वात पहिले येते बोलणे. काय ते, बोलणे. दुसरा काय आहे, ऐकणे. कोणीतरी बोलला, मी बोललो तर ऐकणारा पाहिजे नाही का. मग तिसरा कोणता येते, बोलणे, ऐकणे. त्याच्यानंतर येते लिहिणे. काय ते, लिहिणे. त्याच्यानंतर 4 नंबरला येते वाचन करणे. काय आहे, कोणीतरी बोलला, बोललेला ऐकला, ऐकलेला लिहिला आणि तो काय केला, वाचला. त्याच्यानंतर 5वं आहे आकलन. काय आहे, आकलन. हे सगळे आपले काय आहे, भाषिक कौशल्य. पोलीस भरतीला प्रश्न येते, खालीलपैकी भाषिक कौशल्य कोणते ते ओळखा. मग काय आहे, बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचन करणे आणि आकलन करणे. आकलन करणे म्हणजे काय, समजून घेणे, नाही का, त्याला म्हटलं जाते भाषिक